आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती आलेली आहे। RTE ब्रेकिंग न्यूज। RTE प्रवेश आणखी लांबणीवर। आता जुलै महिन्यात न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे। राज्यातील लाखो पालक RTE प्रवेशाची वाट पाहत आहेत, मात्र सध्या त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे। मंगळवार दिनांक 18 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान आणखी काही संघटनांनी व शाळांनी RTE प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत। त्यामुळे RTE संदर्भातील पुढील सुनावणी आता येत्या 4 जुलै रोजी घेतली जाणार आहे। परिणामी पालकांना RTE प्रवेशाची जुलै महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे एका याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले आहे। मात्र पुढील सुनावणी ही 11 जुलै रोजी घेतली जाणार असल्याचे याचिकाकर्ते शरद जावडेकर यांनी सांगितले आहे। RTE प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे। राज्यातील 9,217 शाळांमधील 1,05,399 जागांवरील प्रवेशासाठी 2,42,972 अर्ज आले आहेत। शिक्षण विभागाने प्रवेशाची ऑनलाईन लॉटरी काढली आहे। मात्र या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर जात आहे। काही शाळांनी RTE 25% राखीव जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत। त्यामुळे या शाळांच्या प्रवेशाचे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यात इतरही CBSE बोर्डाच्या शाळांनी 3 स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत। न्यायालयात 12 जून रोजी सुनावणी होणार होती, पण काही कारणास्तव ही सुनावणी झाली नाही। तसेच 13 जून रोजी सुद्धा काही कारणामुळे सुनावणी होऊ शकली नाही। आता 18 जून रोजी झालेल्या सुनावणीत काही शाळा आणि संघटनांनी नव्याने याचिका दाखल केल्या। त्यावर म्हणणे सादर करण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला असून पुढील सुनावणी 4 जुलै रोजी होणार आहे। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने RTE कायद्यात केलेला बदल हा बरोबर आहे, त्यामुळे त्याला देण्यात आलेली स्थगिती उठवावी अशी एक याचिका न्यायालयात सादर करण्यात आली आहे। तर काही शाळांनी कायद्यात बदल केल्यानुसार RTEच्या आरक्षित जागांवर प्रवेश दिले आहेत। या जागांना संरक्षण द्यावे अशी ही याचिका दाखल झाली आहे। या दोन्ही याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्यावी लागणार आहे। तसेच सध्या थांबलेल्या RTE प्रवेशाबाबत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही। त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत पालकांना RTE प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे, असेही वकिलांनी सांगितले। याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही। RTE 25% आरक्षणाच्या संदर्भात 9 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राजपत्राद्वारे अधिसूचना काढून प्रवेश प्रक्रियेत बदल केला होता। सदर बदलाला अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा व मुवमेंट फॉर पीस जस्टिस फॉर सोशल वेलफेअर यांनी अनुक्रमे जनहित याचिका व रीट मुंबई उच्च न्यायालय दाखल केली होती। त्याला 6 मे 2024 रोजी माननीय उच्च न्यायालयाच्या स्थगिती दिली आहे। त्यानंतर कल्याण सिटीजन्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल्स मुंबई व श्री चाणक्य एज्युकेशन सोसायटी पिंपरी चिंचवड यांनी हस्तक्षेप याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे। या सर्व याचिकांवर एकत्रित 18 जून 2024 रोजी सुनावणी घेण्यात आली। हस्तक्षेप याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्या आहेत व हस्तक्षेप करणाऱ्या 3ही संस्थांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी 10 दिवसांची मुदत न्यायालयाने दिली आहे। या संस्थांच्या प्रतिपादनावर जनहित याचिका कर्त्यांना व शासनाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नंतरचे 10 दिवस देण्यात आले आहेत व याची अंतिम सुनावणी 11 जुलै 2024 रोजी। पण याचा परिणाम RTE 25%चा प्रवेश लांबणीवर पडला आहे। आता पालकांचा तणाव खूप प्रमाणात वाढलेला आहे।